24/2 तर या घटनेच्या अनुषंगाने जागेवर जे पण वस्तुस्थिती आहे तर त्याची पडताळणी करून यांच्या काय मागण्या आहेत विचार करणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा कुठलाही अनादर होणार नाही, त्याचं योग्य दक्षता घेतली जाईल. जी चाकोरी आहे याबाबत पुतळे बसवण्याबाबत जे शासन निर्णय आहेत त्याबाबतचं सुद्धा योग्यपणे पालन करून गावकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेऊन आणि कायदे प्रयत्न आहे कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन असेल आणि जिल्हा प्रशासन असेल या संपूर्ण याच्यामध्ये सामोपचाराने आणि एक संयम पाळून दोन्ही स्तरावरून संयम पाळून योग्य मार्ग काढून पुढची कारवाई याच्यामध्ये केली जाईल. पोलीस प्रशासनाच्या स्तरावर किंवा त्या ठिकाणच्या असणारे जे कर्मचारी आहेत त्यांची पण भूमिका पडताळली जाईल. त्यांची कायद्याच्या बाजूने भूमिका असेल तर त्याला ते तपासलं जाईल. कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आणि गावकऱ्याची जी भूमिका आहे त्या दिवशी घडलेल्या घटनेमध्ये नक्की कोण लोक होते कोण नव्हते काही मुलं पडताळणी करून त्यातून एक कायदा सुव्यवस्था राखणं आणि गावातल्या लोकांचे भूमिका सुद्धा समजावून घेणं अशी प्रशासनाची भूमिका राहील. नक्कीच तरुण आणि या मोर्चाला आलेल्या लोकांनी खूप सामोपचाराची चांगली भूमिका घेतलेली आहे. तर प्रशासन त्याचं स्वागत करत आहे आणि पोलिसांना सुद्धा निर्देश दिलेले आहेत की यामध्ये मार्ग काढा. बाबतीत पडताळणी केली जाते. शेवटी गुन्हे दाखल झाले म्हणजे FIR म्हणजे चार्जशीट नसतं. FIR आणि चार्जशीटमध्ये काही कालावधी असतो. जे योग्य आहे जे वास्तव आहे ते राहील बाकी सगळं त्याच्यामध्ये तपासांती त्या गोष्टी कमी होऊन जातील.